नमस्कार मैत्रिणींनो, रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपल्याला पाहायची आहे वांगी. गावरान वांगी कुकरमध्ये वाफवून पाण्याचा थेंब न वापरता अगदी उकड वांगं तोंडाला चव देणारं 2 चपात्या किंवा 2 भाकऱ्या नक्कीच जास्त खाल. कोणी पाहुणे आल्यावरती सुद्धा ही रेसिपी करून पहा. तुमच्या ताटाची शोभा तर वाढवेल, पण पाहुण्यांकडनं तुमची वाहवा नक्कीच होईल. इतकी भन्नाट रेसिपी आहे. अगदी झटपट होते, काहीही वेळ न लागता रेसिपी तयार होणार आहे. गावरान वांगी घेतलेली आहेत, काटेरी 8-10 वांगी आहेत मैत्रिणींनो, आणि त्याला काटेसुद्धा आहेत. ती वांगी ह्या रेसिपीसाठी अगदी योग्य आहेत, कारण त्याला चव भारीच असते. आता वांगी आपण घेतलेली आहेत, ती आपल्याला कापायची आहेत. त्याआधी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहेत, कारण त्याच्यावरती फवारणी केलेली असते. त्यामुळे 2-3 पाण्याने पहिली वांगी धुवून घ्यायची, त्याच्यानंतर आपल्याला कापायची आहेत. आणि कापायची कशी हे सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. देठ काढा आणि मध्ये 2 भाग करा, 4 भाग, आणि थोडंसं आपलं काटे आहेत ते सुद्धा काढून घ्यायचे आहेत. काटे काढल्यानंतर सुद्धा आपली ही रेसिपी अगदी परफेक्ट होते. आणि खरंच ही रेसिपी तुम्ही नक्कीच करून पहा. आता आपले सगळ्या ह्याचे देठं काढून घ्यायचे आहे आणि मध्ये कापून घ्यायचे आहे. त्यानंतर काय करायचं आहे, व्हिडिओ संपूर्ण पहा मैत्रिणींनो, त्यामुळे तुम्हाला व्यवस्थित सगळी आपली ही उकड वांगं कसं करायचं ते कळेल. आता देठं काढून झालेली आहे आणि मध्ये काप देऊन झालेले आहेत, आणि आपल्याला पाण्यात ठेवून घ्यायचे आहेत, कारण वांगी काळी पडतात. काळी वांगी पडू नये म्हणून पाण्यामध्ये मीठही घालायचं आहे आणि पाण्यामध्ये वांगी ठेवून द्यायची आहे. म्हणजे आपल्या वांग्यालाही चव वाढते मिठानी, आणि काळीसुद्धा पडत नाही. आता बाजूला ठेवून द्यायचे आहे आणि पुढच्या तयारीला लागायचं आहे. पुढची तयारी काय आहे, आपल्याला मसाला करून घ्यायचा आहे. आपल्याला पॅन ठेवायचं आहे लोखंडाचं, त्याच्यामध्ये अर्धी वाटी शेंगदाणे घालून घ्यायचे आहे आणि शेंगदाणे छान भाजून घ्यायचे आहे. भाजल्यानंतर त्याचे आपल्याला कूट करायचं आहे. जास्त बारीक करायचं नाही, थोडासा मोठा ठेवायचा आहे. भाजल्यानंतर खरपूस लागतं शेंगदाणे, त्यामुळे शेंगदाणे भाजूनच घ्यायचे. आता काढून घेऊ एका भांड्यामध्ये आणि परत तोच पॅन ठेवायचा आहे. पॅन ठेवल्यानंतर आपल्याला खोबरं अर्धी वाटी, सुकं खोबरं आहे मैत्रिणींनो, ते घालून घ्यायचं आहे. किसून घेतलेलं आहे. किसल्यानंतर वाटायलाही सोपं जातं आणि भाजायलाही सोपं जातं. खरपूस भाजायचं आहे स्लो गॅसवरती, जास्त मोठा गॅस ठेवायचा नाही. आता खोबरं भाजताच असताना त्याच्यामध्ये काही पदार्थ घालायचे आहेत आपल्याला. ते पदार्थ आहेत पहा. आपलं खोबरं आता थोडंसं गव्हाळ भाजून झालेलं आहे. थोडंसं असं बाजूला करून घेऊ आणि त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे धणे 2 चमचे घालायचे आहेत. अख्खे धणे सुके, जिरं 1 चमचा आणि तीळ 1 चमचा. सफेद तीळ हे मैत्रिणींनो, ह्याने आपल्या वांग्याला चव भारीच येते. उकड वांगं म्हटलं का खरंच तोंडाला पाणी सुटतं. आमच्या घरामध्ये सगळ्यांनाच हे उकड वांगं खूप आवडतं. आमच्या पाहुण्यांमध्ये सुद्धा हे वांगं खूप प्रसिद्ध झालेलं आहे, कारण त्यांना आमच्या घरी आलं का उकड वांग्याची खरंच आठवणच येते. खूप सुंदर आहे ही रेसिपी. आता आपले पदार्थ सगळे भाजून झालेले आहे. तीळ आहे, जिरं, धणे, खोबरं. आता त्याच्यात बडीशेपही वरून मी घालणार आहे 1.5 चमचा, आणि छान बारीक करून घ्यायचं आहे. आधी सुक्कंच बारीक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये आणखीन पदार्थ घालायचे आहेत. थोडं बारीक झालेलं आहे आणि थोडं मोठंही आहे, पण आपल्याला त्याच्यामध्ये आता भरपूर अशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे. आलंही घालायचं आहे आणि 7-8 पाकळ्या लसणाच्या. आता हे परत आपल्याला पाणी घालून थोडंसं वाटायचं आहे, म्हणजे बारीक वाटलं जाईल. आता शेंगदाण्याचा कूट आहे तो करून घेतलेला ताटात घेतलेला आहे. हळद घालून घेतलेली आहे. घरगुती मसाला घातलेला आहे. काळा मसाला घालायचा आहे. धणे जिरे पावडर घालायची आहे. आणि आपला ह्या
मालवणी मसाला आहे, कांदा लसूण मसाला आहे आणि थोडंसं आपल्याला बेडगी मसाला घालायचा आहे, म्हणजे कलरही सुंदर येतो. हा आहे गरम मसालाही घातलेला आहे. आता आपण घालायचं आहे मीठ. मीठ आपलं चवीनुसार घालायचं आहे, आपल्या मसाल्याच्या अंदाजाने. सगळं एकजीव करून घ्यायचं आहे. आता घालायचं आहे थोडंसं आपल्याला तेल. तेल याकरता घालायचं आहे, आपण पाण्याचा जास्त वापर न केल्यामुळे तेलाने छान त्याला चव तर येते आणि टेक्स्चरही चांगलं येतं त्याचं. आता हे आपण वाटण करून घेतलेलं ते सगळं घालून घ्यायचं आहे आणि त्या मसाल्यामध्ये शेंगदाण्याच्या कुटामध्ये एकजीव करायचं आहे. छान मसाला झाला का आपलं वांगंसुद्धा भारीच होतं. मैत्रिणींनो, गावरान वांग्याचं भाजी तुम्ही कधी केले का? नसली केली तर हे उकड वांगं खरंच नक्कीच करून पहा. आपला मसाला आता रेडी झालेला आहे आणि वांगं पण आपण पाण्यामध्ये ठेवल्यामुळे छान पाणीसुद्धा आता काळं झालेलं आहे. पहा, ते निघून जाणार सगळं काळं पाणी आणि वांग्यालाही मीठ घातल्यामुळे चव येणार आहे. आता सगळं पाणी निथळून घ्यायचं आहे आणि वांगी भरून घ्यायचं आहे. हे पहा किती काळं पाणी निघालेलं आहे त्याच्यामध्ये, ते फेकून द्यायचं आहे. आता आपण वांगी भरून घेणार आहोत पटापट. आणि वांगी कशी भरायची आहे, आपण फोडी केलेली आहे, मध्ये चिरा देऊ, त्याच्यामध्ये टोकापर्यंत आपल्याला मसाला गेला पाहिजे असं वांगं भरून घ्यायचं आहे. आणि उकड वांगं आपण करतो आहे म्हणून हे वांग्यातला मसाला अजिबात इकडं तिकडं सरकत नाही, कारण आपण वांगं भरून घेतो पण वांग्यामधला मसाला इकडे तिकडे जातो आपण परतायच्या वेळेस. पण हे असं तुम्ही उकड वांगं जर करून घेतलं तर मसाला जशाच्या तसा आपल्या वांग्यामध्ये राहतो, अजिबात इकडं तिकडं जात नाही. आता सगळी वांगी मी भरून घेणार आहे. मैत्रिणींनो, टिप्स अगदी लक्षात ठेवून हे उकड वांगं करा, तुम्हाला नक्कीच आवडेल. आणि तुम्हाला हे असं उकड वांगं जर आवडत असेल तर रंजना किचनला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा. आता सगळी वांगी आपण भरून तर घेतलेलीच आहे. आता आपण गॅसवरती कुकर ठेवायचा आहे. हे पहा किती सुंदर दिसत आहेत आपल्याला वांगी भरलेली आणि मसालाही थोडा आपला राहिलेला आहे, तो सुद्धा आपल्याला लागणार आहे. आता कुकर ठेवलेले आहे, चाळण ठेवलेली आहे. चाळणीवरती आपल्याला वांगी ठेवून घ्यायची आहे. खाली पाणीसुद्धा थोडंसं टाकायचं आहे मैत्रिणींनो, म्हणजे वाफ चांगली बसते. आणि कुकर ठेवल्यानंतर कुकर गरम करून घ्यायचा आणि लगेच आपली वांगी घालून घ्यायची, म्हणजे हे पहा छान वाफ यायला लागते. आणि कुकरमध्ये जर तुम्ही वांगी जर घालत असला तर छान दादडत नाही, काही नाही, मस्त मऊ लुसलुशीत अशी वांगी होतात आणि दिसायलाही सुंदर अप्रतिम अशी रेसिपी होते. आता झाकण लावून घ्यायचं आहे, पण आपल्याला शिट्टी लावायची नाही. शिट्टी याकरता लावायची नाही आहे कारण आपलं वांगं छान शिजलं तर पाहिजे, पण त्याच्यामध्ये पाणी साचलं नाही पाहिजे, म्हणून शिट्टी नाही लावायची. शिट्टी लावली तर पाणी जातं त्याच्यामध्ये. हे पहा छान वांगं आपलं शिजून तयार झालेलं आहे. आता आपल्याला पुढची प्रोसेस काय करायचे पाहू. आपण हे वांगं बाजूला काढून ठेवू. गरम आहे, थोडं थंड झालं का काढू. आता तोच पॅन मी मसाले भाजलेला ठेवलेला आहे. जास्त भांडी आपल्याला काढायची नाही. असं पॅन ठेवून त्याच्यात तेल घ्यायचं आहे. गरम झाल्यानंतर आपल्याला त्याच्यात जिरी मोहरी घालायची आहे फोडणीसाठी. अगदी फोडणी परत व्यवस्थित बसलीच पाहिजे. जिरं मोहरी घातली का भरपूर आपल्याला कढीपत्ता घालायचा आहे. थोडासा हिंग घालायचा आहे कारण वांगं आपलं वातुळ असतं. कांदा घ्यायचा आहे 2 मोठे, छान बारीक कापून घ्यायचा आहे आणि परतून घ्यायचा आहे. त्याच्यात लगेच मीठ वगैरे काही घालायचं नाही. परतल्यानंतर आपल्याला हे पहा थोडासा कलर बदलला आहे आपल्या कांद्याचा. आता टॅमॅटो एक आहे, तो सुद्धा घातलेला आहे. आपल्याला हे टॅमॅटो पाणी सोडेल आणि ग्रेव्हीचं काम करेल. आपला मसाला उरला होता तो सुद्धा घालून घ्यायचा आहे. ग्रेव्हीमध्ये घातल्यानंतर टॅमॅटोची
छान अशी आता आपण वरून थोडंसं मीठही घालणार आहे, म्हणजे टॅमॅटो पाणी सोडेल आणि आपली ग्रेव्ही छान उकळी येईल त्याला आणि तेलही सोडेल. हे पहा, मस्त आपल्या ग्रेव्हीला उकळी आलेली आहे आणि आपला मसाला सुंदर झालेला आहे. आता आपण त्याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे थोडासा बेडगी मसाला किंवा काश्मीरा मसाला घालून घ्यायचा आहे, म्हणजे आपल्या मसाल्याला आणि ग्रेव्हीला छान कलर तर येतोच आणि चवही येणार आहे. मीठही थोडं घातलेलं आहे, कारण आपण थोडासा मसाला घातलेला आहे आळणी लागू नये म्हणून. आता आपली ग्रेव्ही तर तयार झालेलीच आहे, अजिबात पाण्याचा थेंबसुद्धा घातलेला नाही आहे आणि आपण उकडून घेतलेलं वांगं ते घालून घ्यायचं आहे. वांगी आपली शिजलेली आहे, फक्त आपल्याला मसाल्यात घोलून घ्यायची आहे. घोळवल्यानंतर मसाला अगदी वांग्याला लटपटून जातो आणि त्या लटपटल्या वांगा इतकं भारी लागतं खायला. भाकरीसोबत खा, चपातीसोबत खा, तोंडी लावायला खा. नक्कीच इतकी छान रेसिपी होते, तुम्हाला आवडेल. जर आवडलं तर तुमच्या मैत्रिणीसोबतसुद्धा हा व्हिडिओ शेअर करा आणि त्यांनाही एक कमेंट जरूर करायला सांगा. आता छान आपण व्यवस्थित मसाल्यात आपली वांगी घोळून घ्यायची आहे, म्हणजे वरूनसुद्धा आपला मसाला लागला जाईल. आत्ता भरलेलाच आहे पण वरूनसुद्धा लागला जाईल. परत एक वाफ काढून घ्यायची आहे, म्हणजे आपल्या मसाले घोळवल्यानंतर आपल्या वांग्याला छान चव येईल. झालेला आहे, वाढून घ्यायचं आहे आणि कशाबरोबरही ताव मारायचा आहे. पहा मैत्रिणी, तुम्हाला हे उक्कड वांगं जर आवडलं तर नक्कीच करून पहा आणि कमेंटमध्ये कळवा तुम्हाला कसं वाटलं. तुम्ही माझे व्हिडिओ पाहता का, कुठून पाहता, आणि तुम्हाला माझ्या जर रेसिपी आवडत असल्या तर नक्कीच कमेंट करत जा आणि शेअरही करत जा. आता झालेलं आहे आणि मी छान असं कोथिंबीर घातलेली आहे आणि गॅसही बंद करून टाकलेला आहे. आता आपल्याला एका प्लेटमध्ये वाढून घ्यायचं आहे खाण्यासाठी. पहा, अगदी कलर किती सुंदर दिसतोय. झणझणीत आणि चमचमीत वांगं झालेलं आहे. वाढल्यानंतर तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहणार नाही आणि कोणी पाहुणे आलं तर खरीच तुम्हाला शाबासकी दिल्याशिवाय राहणार नाही. इतकं छान उकड वांगं होतं. बाय मैत्रिणींनो, भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत आपल्या उक्कड वांग्याचा स्वाद घ्या आणि भाकरीबरोबर तर अगदी अप्रतिमच हे वांगं लागतं. सुंदर वांगं झालेलं आहे, करून पहा आणि एक कमेंट जरूर कळवा. भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत छान एक कमेंट कळवा. खूप आवडतं तुमची कमेंट वाचायला आणि तुम्ही कमेंट देता तेही आवडतं आम्हाला वाचायला आणि तुम्हालाही प्रतिक्रिया द्या कशी वाटलं उक्कड वांगं. बाय बाय.